एक्स सी, तो एक्स सी इज इक्वल टू 1/ओमेगा सी. जर इंडक्टन्स नसेल तर एक्सएल इज इक्वल टू ओमेगा एल. तर एक्स सी इज इक्वल टू 1/2π ओमेगा सी आहे, म्हणजे 1/ओमेगा सी आहे. तर ओमेगा सी वरून तुम्हाला नेहमी हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवावं लागेल. कुठलं कॉम्बिनेशन? 1/ओमेगा सी. एक्स सी इज इक्वल टू 1/ओमेगा सी, म्हणजे ओमेगा इज अ 2πf, त्याची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे अल्टरनेटिंग करंट जेव्हा भेटतो ऍट दॅट फ्रिक्वेन्सी ओमेगा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण त्याला, अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2π, म्हणजे 0 पासून जेव्हा कॉईल 230 पर्यंत फिरते इन वन रिव्हॉल्युशन, द सायनोसायडल करंट विल बी जनरेटेड. म्हणून इट हॅज अ टाइम पिरियड ऑल्सो. द एसी सिग्नल हॅज अ टाइम पिरियड विथ इट्स फ्रिक्वेन्सी, म्हणजे एफ इज इक्वल टू 1/t ऍट दॅट टाइम. तर आपल्याला याचा आपण समजा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स जर गोष्ट केली तर ते आपण डिस्कस करून घ्या. एक्स सी इज इक्वल टू 1/2πf 1/ओमेगा सी. ओमेगा काय आहे? 2πf सी. तर हा एफ जो आहे हा एफ डिस्कस करू आपण. एफ जर लो फ्रिक्वेन्सी असेल तर काय होईल आणि हाय फ्रिक्वेन्सी असेल तर काय होईल. पहिले आपण त्याचं इक्वेशन काढून घेऊ. याचं इक्वेशन कसं काढतो आपण, लक्षात आलं का? हे सर्किट आहे. This circuit negative is connected to the input resistance with input supply, and then that is connected to the ground, and positive is non-inverting, that is connected to the ground, and we can say that this VA is the actual ground and that VB is the virtual ground. समजलं का? VA is the ground that is connected to the ground, so we can say that it is the actual ground and VB is the virtual ground. So here the current is incoming current. Current will be flowing from this battery source or this signal. हा सिग्नल कुठलाही असू शकतो. त्याला प्रोसेस करायची आहे, फिल्टर करायची आहे. जसं आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरचं मग रेक्टिफायर सर्किट आहे, मग रेक्टिफिकेशन केलं, मग रेक्टिफिकेशन केल्यानंतर सिग्नल कुठून आला? रेक्टिफिकेशन पासून. सिग्नल हा कुठून आला? कम्युनिकेशन सिग्नल पासून. कुठून जिथनं आला त्याच्यावरती आपल्याला प्रोसेस करायची आहे, आणि आपल्याला फक्त आउटपुटला लो फ्रिक्वेन्सी पाहिजे आहे, हाय फ्रिक्वेन्सी नको आहे. म्हणून आपण याला म्हणतो लो पास फिल्टर. त्याच्यातून काय, हाय पास लो पास दोन्ही फ्रिक्वेन्सी आहे, फक्त लो पास घ्यायची आहे. तर त्यावेळेस सर्किट कसं आहे? तर सर्किट कसं आहे तर आपण पॅसिव्ह मध्ये पाहिलाय. रेजिस्टन्स मला इथे ड्रॉ नाही करता येत, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. रेजिस्टन्स आहे सिरीज मध्ये टू द इनपुट, अँड कॅपॅसिटर आहे पॅरलल मध्ये. कॅपॅसिटर पॅरलल मध्ये आहे तर आपण लक्षात घेतो द डीसी इज ब्लॉक. डीसी काय होते? ब्लॉक होते, आणि एसी पास होते. तर हे का होते बॉ? तर आपण हे आपण नंतर डिस्कस करू. ते कशावरून डिस्कस करू? एक्स सी इज इक्वल टू 1/ओमेगा सी. तर लो फ्रिक्वेन्सी आहे तर आपण ती पुट करून पाहू त्या फॉर्म्युल्यामध्ये. मग एक्स सी काय होतो? कमी होतो की जास्त होतो? हाय फ्रिक्वेन्सीला एक्स सी कमी होतो की जास्त होतो? त्याच्याप्रमाणे आपल्याला आउटपुट काय भेटते. म्हणून आपण काय म्हणतो, इट ब्लॉक द डीसी आणि इट पास द एसी. म्हणजे डीसी ब्लॉक केल्यामुळे काय झालं? आउटपुटला डीसी भेटलं. आता या सर्किटमध्ये आपण तेच सर्किट लावलेलं आहे. हा जो रेजिस्टन्स आहे इट इज कनेक्टेड इन द सिरीज, अँड दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द ग्राउंड. ह्या आउटपुट पासनं कॅपॅसिटर लावला, अँड दॅट कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द व्हीबी पॉइंट, अँड व्हीबी इज अ virtual ground. So VB is equal to 0. So at VB, at node B ला करंट कुठला आहे? या सिग्नल मधून येणारा करंट आणि इथनं जाणारा करंट. तर आय येऊन राहिला तो IF आहे, आणि दुसरा हा IB आहे. दॅट IB इज 0, म्हणून IB आपण कन्सिडर करत नाही. कन्सिडर करायचं असेल तर करून घ्यायचं, मग त्याला दॅट शुड बी द 0. आता हे सर्किट झालं ऍक्टिव्ह इंटिग्रेटर. ऍक्टिव्ह का आहे? ऑपॅम्प वापरला आहे, आणि इंटिग्रेटर जुनच इंटिग्रेटर आहे आपलं RC. समजलं का? RC इंटिग्रेटर, यालाच काय म्हणतात? RC इंटिग्रेटर, लो पास फिल्टर सर्किट. आणि आता आपण याला काय म्हणून राहिलो? ऍक्टिव्ह इंटिग्रेटर. ऍक्टिव्ह RC इंटिग्रेटर, ऍक्टिव्ह इंटिग्रेटर आणि लो पास सर्किट, तीन नावांनी हा ओळखला जाईल.
आणि याचा यूजही वेगवेगळ्या सर्किटमध्ये आहे. ए टू डी कन्व्हर्टर मध्ये आपण हाच वापरलेला आहे ड्युअल स्लोप मध्ये, युनिट नंबर 5 मध्ये. तर त्याच्यात हेच सर्किट आहे. तर हे सर्किट कुठलंही असलं तर इथे लक्षात घ्यायचं की दिस ऑपॅम्प इज कनेक्टेड इन विच कॉन्फिगरेशन. इट इज कनेक्टेड इन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन. हे कशामध्ये जॉईन केलेलं आहे? इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग का? तर इनपुट सिग्नल जो आहे इन्व्हर्टिंगला लावला आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आता आपण हे लक्षात घेऊ पहिले. सो अप्लाय केसीएल. व्हॉट आर द स्टेप्स? केसीएल अप्लाय करायची. राईट द करंट इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. केसीएल अप्लाय केल्यावर आपल्याला करंट इक्वेशन येईल. करंट इक्वेशनचं कन्व्हर्शन ओम्स लॉ मध्ये करू. व्ही बाय आर. यूज व्हर्च्युअल ग्राउंड. इथे आपण व्हर्च्युअल ग्राउंड किंवा व्हर्च्युअल शॉर्ट कॉन्सेप्ट, इथे आपला व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट यूज करायचा आहे. कारण व्हीए इज कनेक्टेड टू द ग्राउंड मीन्स व्हीए इज इक्वल टू 0 मीन्स व्हर्च्युअली व्हीबी इज ऑल्सो 0. अप्लाय केसीएल. आता इथे काय केलं? अप्लाय केसीएल ऍट नोड बी. या नोड बी ला, या जो बी आहे याला व्हीबी म्हटलं आहे. कुठल्या कुठल्या पुस्तकामध्ये V1 V2 लिहिलेलं राहील. सो दॅट VA VB. अप्लाय केसीएल ऍट नोड VB. तर केसीएल ऍट नोड VB केलं तर काय होईल? IA इज इक्वल टू इनकमिंग करंट, IA इज इक्वल टू आउटगोईंग करंट. आउटगोईंग करंट कुठला आहे? हा एक IF आहे, कॅपॅसिटर मधून फ्लो होतो आणि आउटपुटला जातो. आणि दुसरा हा IB या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचा, दॅट इज 0. दॅट इज 0 because of infinite resistance will be the input resistance is infinite. So that is no current will be flowing in that resistance, that is 0, because all the current will be flowing in the capacitor or RF feedback resistance for controlling the gain, for stability of gain. जर आपण गेन कंट्रोल करण्याकरता जर फीडबॅक रेजिस्टन्स वापरला नाही तर आपण त्या सर्किटला काय म्हणतो? ओपन लूप कॉन्फिगरेशन. ओपन लूप ऑपॅम्प. ओपन लूप इन्व्हर्टिंग ऑपॅम्प. ओपन लूप नॉन इन्व्हर्टिंग ऑपॅम्प. ओपन लूप म्हणतो. ओपन लूपचा गेन काय राहतो? इन्फानाइट. दॅट इज 2 × 10⁵, 2 × 6. पण तो गेन आपल्याला कंट्रोल करायचा आहे म्हणून आपण काय करतो? फीडबॅक रेजिस्टन्स वापरतो आणि इंटरनल रेजिस्टन्स वापरतो आणि त्याचा गेन काढला आहे. तर दॅट गेन इज द मायनस RF बाय RI. आता इथे गेन काय येईल? जर गेनचं जर डिस्कस केलं तर दॅट इज द XC डिवायडेड बाय RI. तर काय येतं आपण पाहू. त्याचं आउटपुट इक्वेशन काय आहे? सो दिस आउटपुट इक्वेशन V0 इज इक्वल टू -1 बाय RC इंटिग्रेशन ऑफ VI dt. काय आलं आउटपुट? आउटपुट इक्वेशन काय आलं आहे? So output is equal to -1 by RC integration of V in dt. कसं आलं पहा. अप्लाय केसीएल केला. केसीएल अप्लाय केल्यावर काय झालं? ऍट नोड बी I म्हणजे इनपुट करंट इज इक्वल टू फीडबॅक करंट. आता इनपुट करंट काय आहे? इनपुट सिग्नल मायनस VB, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट इनपुट रेजिस्टन्स डिवायडेड बाय RI. हा काय झाला? ओम्स लॉ. आय ला कन्वर्ट कशामध्ये केला आपण? V बाय R मध्ये. इज इक्वल टू IF काय केलं आपण? IF इज इक्वल टू करंट काय आहे? करंट फ्लोइंग इन द कॅपॅसिटर काय आहे? C इज इक्वल टू Q बाय V. लास्ट सेमिस्टरला आपण डिस्कस केलाय. C इज इक्वल टू Q बाय V अँड Q इज इक्वल टू CV. Q इज इक्वल टू काय आहे? CV. सो जेव्हा आपण डेफिनेशन पाहतो कॅपॅसिटरची, व्हेन 1 कोलम चार्ज विल बी पास ऍट द टाइम द 1 unit volt is connected, so 1 farad charge will be developed. 1 farad capacitor charge will be developed. That is the definition from that formula. So Q is directly proportional to IF. When we have discussed the capacitor, at that time we can say that charging and discharging. Charge आपण करंट नाही म्हणत, आपण चार्जिंग म्हणतो. सो व्हॉट इज दॅट चार्ज? चार्ज इज इक्वल टू CV. तर C काय आहे? C DDT ऑफ VB मायनस V0. त्याचं काय करतो आपण? डिफरन्शिएशन केलं. C DDT ऑफ VB मायनस V0. पोटेन्शियल काय आहे भाऊ त्याचं? CV. सो बाय व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट VA इज इक्वल टू VB अँड VB इज इक्वल टू 0. तो 0 आहे पॉइंट. त्याच्यामुळं काय झालं?
व्हीबी आपण पुट केला वरच्या इक्वेशन मध्ये, व्हीबी जर पुट केला तर दॅट व्ही इन मायनस 0 बाय आर आय म्हणजे व्ही इन बाय आर आय आणि इज इक्वल टू मायनस आपला सी डीडीटी ऑफ 0, व्हीबी काय 0 मायनस व्ही 0, म्हणून हा मायनस काय आला बाहेर आला, मायनस सी डीव्ही 0 बाय डीटी. मग डीव्ही 0 बाय डीटीचं आपण काय केलं, हा सी आणि डीटी या साईडला नेलं, तर आपल्याजवळ आउटपुट काय आलं, डीव्ही 0 इज इक्वल टू मायनस व्ही इन बाय आर आय इंटू सी इंटू डीटी. मग आपण दोन्ही आपल्याला व्ही 0 पाहिजे, डीव्ही 0 नाही पाहिजे आपल्याला. तर व्ही 0 जर पाहिजे असेल तर त्याचं इंटिग्रेशन करावं लागेल, त्या कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन केल्यावर आपल्याला व्ही 0 भेटेल. सो टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड, दोन्ही साईडचं आपण इंटिग्रेशन केलं, तर इंटिग्रेशन 0 टू द बेस टी विथ रिस्पेक्ट टू टी ॲट दॅट टाइम. व्हॉट शुड बी द नेचर ऑफ वेव्हफॉर्म, particularly from 0 to t, what should be the waveform nature, that we have discussed that. So that should be the sinusoidal, that should be the square wave, that should be the sawtooth, that should be the triangular. So when we have to connect the sinusoidal and square wave, that sinusoidal and square wave is converted into triangular wave or sawtooth type. So after connection of the low pass circuit, so we have to that, we have to process on the signal. आपण काय करतो, सिग्नलवर प्रोसेसिंग करतो. तर ह्या डीव्ही चं इंटिग्रेशन काय झालं, व्ही 0 इज इक्वल टू मायनस 1 बाय आर सी. काय आलं, मायनस 1 बाय आर सी. तर आर कुठला इनपुट रेजिस्टन्स आहे, सी इज द कॅपॅसिटर, फीडबॅक कॅपॅसिटर. इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी व्ही इन डी टी प्लस के. इंटिग्रेशन एक कॉन्स्टंट आला, के इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट अँड इट इज व्होल्टेज व्ही 0 ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंड, म्हणजे टाइम पिरियड दिलेला आहे ॲट टाइम टी. सो द फ्रिक्वेन्सी इज डिपेंड ऑन द टाइम. सो व्हॉट शुड बी द टाइम ऑफ दॅट वेवफॉर्म, that wave depend on that, we can say that is the frequency f is equal to 1 by t. आउटपुट इक्वेशन काय आलं पहा, व्ही 0 इज इक्वल टू 1 बाय आर सी इंटिग्रेशन ऑफ व्ही इन डी टी. हे झालं इक्वेशन, म्हणजे व्ही 0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटिग्रेशन ऑफ व्ही इन डी टी. निगेटिव्ह साइन इज ड्यू टू द इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन. निगेटिव्ह साइनचं आता इथे पहा, लक्षात घ्या, ज्या नेचरचं तुम्ही इनपुट दिलेलं आहे त्याचं आउटपुट त्याच्या अपोजिट येईल, हे लक्षात घ्यायचं. आता आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघू. आउटपुट अपोजिट येईल, निगेटिव्ह साइन इज ड्यू टू द इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन. आता हे लक्षात घेऊ. पहा, लो पास कसं फिल्टर पास, लो पास सर्किट कसं पास, म्हणजे लो पास कसं म्हणू आपण त्याला. आता पहा, सो वेन वी हॅव टू डिस्कस द सी, याच्यामध्ये दोन टाईपचे सर्किट आहे. ऍक्टिव्ह इंटिग्रेटर मध्ये एक आयडियल इंटिग्रेटर आहे आणि एक प्रॅक्टिकल इंटिग्रेटर आहे. तर हे जे सर्किट आहे इट इज आयडियल इंटिग्रेटर, आणि या आयडियल इंटिग्रेटर मध्ये काही प्रॉब्लेम येतो फ्रिक्वेन्सीला. गेन हा ओपन लूप मध्ये चालला जातो. हा जो ऍक्टिव्ह इंटिग्रेटर आहे हा ओपन लूप मध्ये चालला जातो. त्याच्याकरता आपल्याला एक्स्ट्रा कॉम्पोनंट जॉईन करावा लागतो. तो एक्स्ट्रा कॉम्पोनंट काय करतो आपण, या कॅपॅसिटरच्या अक्रॉस एक रेजिस्टन्स लावतो. व्हाय दॅट इज कनेक्टेड, तर आपण इथे लक्षात घेऊ. एक्सी इज इक्वल टू, हे तुम्ही समजून घ्या, एक्सी इज इक्वल टू 1 बाय 2 पाय एफ सी. तर फ्रिक्वेन्सी जशी फ्रिक्वेन्सी वाढत गेली, हे लक्षात घ्या, जशी फ्रिक्वेन्सी वाढत गेली, कारण फ्रिक्वेन्सी डिनॉमिनेटरला आहे, फ्रिक्वेन्सी वाढत गेली तसं एक्सी कमी झाला की जास्त झाला, एक्सी फ्रिक्वेन्सी वाढत गेली की एक्सी काय झाला सांगा, एक्सी कमी होत गेला. फ्रिक्वेन्सी वाढत गेली, म्हणजे फ्रिक्वेन्सी आता 10 हर्ट्ज आहे, 100 हर्ट्ज आहे, 1 किलो हर्ट्ज आहे. जशी फ्रिक्वेन्सी वाढून राहिली, म्हणजे खालची व्हॅल्यू वाढून राहिली, डिनॉमिनेटर वाढत आहे, फ्रिक्वेन्सी वाढत आहे, म्हणजे काय झाला, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा जो आहे हा कमी होत चालला.
हा ऑटोमॅटिक हा कमी होत जाईल. एक्सी शुड बी द कमी. आता इकडे पाहू आपण, फ्रिक्वेन्सी कमी कमी होत आली, फ्रिक्वेन्सी वाढत गेली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी कमी झाला. हा, आपण आता काय करू की ही फ्रिक्वेन्सी कमी कमी करत आणू आणि कमी करता करता तिला ती फ्रिक्वेन्सी डीसी मध्ये आणू. डीसी हॅज नो फ्रिक्वेन्सी, झिरो, म्हणजे एक्सी काय झाला, इन्फानाइट झाला. इन्फानाइट झाला म्हणजे इन्फानाइटचं मिनिंग काय झालं, दॅट कॅपॅसिटर इज ओपन. कॅपॅसिटर इज ऍक्ट ॲज अ ओपन सर्किट. म्हणजे जर इथे जर स्विच लावला तर तो स्विच काय होईल, ओपन होईल. आता पेन नसल्यामुळे दाखवू शकत नाही तर आपल्याला हे तुम्हाला समजून सांगितलं, कॅपॅसिटर शुड बी ओपन. लक्षात आलं ना. जर फ्रिक्वेन्सी जर झिरोवर गेली, फ्रिक्वेन्सी कमी होता 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 झिरोवर गेली, तर हा ओपन सर्किट झाला. ओपन सर्किट झाला म्हणजे कॅपॅसिटर निघून गेला, फीडबॅक कॅपॅसिटर निघाला, म्हणजे हे सर्किट कसं ऍक्ट होईल हे सांगा. हे तो क्वेश्चन तुम्हाला विचारण्यासाठी आहे. कॅपॅसिटर निघाला केव्हा, लो फ्रिक्वेन्सीला, म्हणजे कॅपॅसिटरच नाहीये, कॅपॅसिटर ओपन झाला बिकॉज ऑफ इन्फानाइट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तो इन्फानाइट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे आपण पाहिलेला आहे, दॅट इज ऍक्ट ॲज अ ओपन सर्किट. व्हर्च्युअल शॉर्ट सर्किट, शॉर्ट ग्राउंड, व्हर्च्युअल शॉर्ट याच्या वेळेस पाहिलं. नंतर रेजिस्टन्स मेजरमेंटच्या वेळेस पाहिलं. रेजिस्टन्स जेव्हा मेजर करतो तर इन्फानाइट रेजिस्टन्स मीन्स दॅट रेजिस्टन्स इज इन्फानाइट, ओपन सर्किट. ओपन असल्यामुळे आता हे सर्किट काय होईल हे सांगा मला. हा कॅपॅसिटर ऍक्ट ॲज अ ओपन सर्किट. सो दिस सर्किट बिकम अ नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर बट ओपन लूप कॉन्फिगरेशन. ओपन लूप कॉन्फिगरेशन मध्ये गेला म्हणजे ओपन लूप कॉन्फिगरेशन मध्ये गेल्यामुळे काय झाला, याचा गेन 2 × 10⁵ आला. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी जर गेन काढला तो दॅट शुड बी स्टार्ट फ्रॉम हाय गेन, हाय गेन टू द लो गेन. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहिलेला आहे आपण. इन फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑन एक्स ऍक्सिस द फ्रिक्वेन्सी शुड बी स्टार्ट फ्रॉम 1 हर्ट्ज टू द 1 मेगाहर्ट्ज, आणि ऑन वाय ऍक्सिस that should be the up to the low gain to the high gain. So 106 gain means 2 × 10⁵ ओपन लूप गेन. तो ओपन लूप गेनला काय झालं, ओपन लूप गेनला फ्रिक्वेन्सी झिरो आहे. आलं लक्षात. हे ओपन लूप गेन म्हणजे हे सर्किट काय झालं, ओपन लूप गेन झालं. ओपन लूप गेनला फ्रिक्वेन्सी झिरो आहे, फ्रिक्वेन्सी झिरो आहे. मग तुमचा गेन समजा वाढत वाढत गेला तर गेन इकडे कमी झाला, याच्यापेक्षा कमी झाला तर फ्रिक्वेन्सी काय झाली, वाढत वाढत गेली. पण हा जेव्हा ओपन लूप मध्ये जातो, हे सर्किट ओपन लूप मध्ये जाते, एक्सी इन्फानाइट होते, तर ते सर्किट कशामध्ये जाते, सो दॅट शुड बी द ओपन लूप कॉन्फिगरेशन. तर ओपन लूप कॉन्फिगरेशनला गेल्यावर दॅट इज द अनस्टेबल, म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी अनस्टेबल होऊन जाते. फ्रिक्वेन्सीज आपल्याला कंट्रोल करता येत नाही. वी हॅव रिक्वायर्ड द फ्रिक्वेन्सी ऑल्सो, so we cannot control it. Stability will be removed because of that. So in practically we have to connect one component, that is the resistance across the capacitor. म्हणजे फीडबॅक रेजिस्टन्स आपण कंट्रोल करू अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ द फ्रिक्वेन्सी अँड गेन. हे लक्षात आलं. दिस इज द कॉन्सेप्ट अँड दिस सेम कॉन्सेप्ट विल बी यूज इन द हाय पास सर्किट. हायपास सर्किटलाही तोच कॉन्सेप्ट, पण हायपास सर्किट म्हणजे डिफरन्शिएटर किंवा हायपास सर्किट किंवा आरसी डिफरन्शिएटर असे त्याचे नाव आहे. तर त्यावेळेस काय होईल, कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन अ सिरीज, कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन सिरीज अँड रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन द पॅरलल. तर कॅपॅसिटर कनेक्टेड सिरीज मध्ये मग एक्सी जर लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सीला काय होते ते डिस्कशन करून त्याच्यामध्ये सुद्धा दोन सर्किट आहेत, एक आयडियल आणि एक प्रॅक्टिकल. सो दिस इज द आयडियल सर्किट अँड प्रॅक्टिकली so we have to connect the external resistance across the capacitor for stability factor. When the frequency is totally reduced up to the zero value, the op-amp should be unstable. Integrator, so active integrator should be the unstable. Because of that we are using the रेजिस्टन्स. आणि आपण याचं इक्वेशन पाहिलं, V0 इज इक्वल टू -1/RC इंटिग्रेशन ऑफ V इन dt. हे त्याचं झालं इक्वेशन. सो V0 याला स्क्वेअर करा. सो V0 इज इक्वल टू -1/RC. मायनस का आहे,
बिकॉज दॅट इज कनेक्टेड इन द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. म्हणजे तुम्ही जर इनपुट सायनोसायडल दिलं तर आउटपुटला सायनोसायडल आउट ऑफ 180 भेटल. दॅट इज द मिनिंग ऑफ निगेटिव्ह. मग आर आणि सी नी काय होईल, आर आणि सी नी त्याचा इफेक्ट काय होईल तो सुद्धा आपण पाहू. तर आपण एक दोन वेवफॉर्म लावून पाहू त्या सर्किटला. तर रिस्पॉन्स टू द डिफरंट टाईप ऑफ इनपुट सिग्नल, वेगवेगळ्या टाईपचे इनपुट सिग्नल आपण लावू, त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट काय भेटते ते पाहू. तर व्ही इन काय आहे, व्ही इन इज द स्टेप सिग्नल. व्ही इन काय केलं आपण, स्टेप सिग्नल, याला स्टेप सिग्नल म्हणतात. स्टेप सिग्नल, सो इट इज अ 0 टू सम व्हॅल्यू, स्टेप व्हॅल्यू शुड बी देअर. स्टेप सिग्नलला काय होते, तर स्टेप सिग्नलची व्हॅल्यू ए आहे फॉर टी इज ग्रेटर दॅन 0, कारण याची व्हॅल्यू टी आहे, टी इज ग्रेटर दॅन 0. हा टी इज इक्वल टू 0 नाही आहे, टी इज ग्रेटर दॅन 0, -1/RC. मग आपण याचा इंटिग्रेशन काढल्यानंतर ए बाय आर सी टू द बेस टी होतो. परंतु आपण आउटपुट पाहू. सो आउटपुट वी हॅव गेटिंग द, इट इज अ रॅम्प टाइप स्ट्रक्चर. सो it is a ramp type structure and it has it a slope with -a. -a म्हणजे आउट ऑफ 180 डिग्री. हा अबव आहे, याच्या अपोजिट रॅम्प भेटला पण याच्या अपोजिट. सो इट शुड बी द चार्ज, it should be the charge. So we are getting the ramp type structure. Output should be the ramp type structure across the -V0 to -VE. आता आपण स्क्वेअर वेव्ह लावून पाहू. सपोज व्ही इन इज कनेक्टेड टू द स्क्वेअर वेव्ह. स्क्वेअर वेव्ह जर कनेक्ट केली तर आउटपुट काय भेटतं, तर स्क्वेअर वेव्ह ए मायनस ए पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड, -a निगेटिव्ह अँप्लिट्यूड. तर हा जो पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह स्क्वेअर वेव्ह आहे, आउटपुटला काय होईल, सो इट शुड बी चार्ज. द कॅपॅसिटर इज चार्ज अँड डिस्चार्ज लाईक दिस वे. सो कॅपॅसिटर इज चार्ज अँड डिस्चार्ज बाय द सिग्नल. सो हा कशा, हा हे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग आपण कसं पाहिलं होतं मागच्या वेळेस सिग्नल, आपल्याला मागच्या वेळेस लो पास सर्किटला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग भेटलं होतं. परंतु हा ऑपॅम्प कशामध्ये आहे, नॉन इन्व्हर्टिंग मध्ये आहे. नॉन इन्व्हर्टिंग असल्यामुळं चार्जिंग होईल बट निगेटिव्ह साईड, चार्जिंग निगेटिव्ह साईड. आणि जेव्हा निगेटिव्ह सप्लाय दिला तेव्हा तो पॉझिटिव्ह साईडला जाईल. सो इट इज गोइंग टू द पॉझिटिव्ह साईड, चार्जिंग discharging. But so what is the meaning of integration, what is the meaning of integrator? It is output is integration of input, output is integration of input. So we have to consider each and every part of the signal with respect to time. तर याची पूर्ण पॉवर, याची पूर्ण पॉवर आपण इंटिग्रेशननी काय करतो, ऍव्हरेजिंग करतो. त्याच्यामुळं हा 0च्या वरती भेटल किंवा 0च्या खाली भेटल. आउटपुट सिग्नल काय भेटल, 0च्या वरती किंवा 0च्या खाली, म्हणून त्याला म्हणतो आपण डीसी आउटपुट. बट नेचर, डीसी आउटपुट नेचर इज एसी. कन्फ्युजन होऊ नका देऊ. इथे जर वेवफॉर्म पाहिली तर ही एसी वेवफॉर्म दिसते, एसी वेवफॉर्म दिसते, पण एसी वेवफॉर्म नाही आहे. एसी वेवफॉर्म कधी होईल, ही एसी वेवफॉर्म इथनं 0 राहील तर फ्लक्च्युएशन राहील, तर सायनोसायडलला फ्लक्च्युएशन आहे. ही एसी वेवफॉर्म आहे. म्हणजे 0 to 12 व्होल्ट, 0 to -12 व्होल्ट. समजलं का, 0 to 12 व्होल्ट, 0 to -12 व्होल्ट. that will be fluctuated. Supply is fluctuation, plus minus plus minus plus minus. But DC supply, मग याच्यामधून काय केली आपण, हाय फ्रिक्वेन्सी बायपास केली आणि लो फ्रिक्वेन्सी, याच्यामुळे काय झालं, आपण याचा ऍव्हरेज काढला. सो वी हॅव टू गेटिंग द ऍव्हरेज ऑफ दॅट, अँड दॅट ऍव्हरेज व्हॅल्यू इज द मॅग्निट्यूड ऑफ दॅट. बट नेचर शुड बी द एसी टाईप. नेचर एसी सारखा दिसतो पण फ्लक्च्युएशन नाही आहे, कारण हा आहे रिझल्टंट 0 टू दॅट व्हॅल्यू -a -VE. समजा आपण इन्व्हर्टिंग लावलेलं असतं, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, देन इट शुड बी द, सो लाईक दिस वे, इट शुड बी द अप्पर साइड. म्हणजे डीसी व्होल्टेज काय भेटली असते आपल्याला, 0 टू +VCC. समजा ट्रान्झिस्टर लावला, एक रेजिस्टन्स लावला आणि तो कॅपॅसिटर ग्राउंड केलेला आहे. इथे इनपुट सिग्नल लावला, कोणतं स्क्वेअर वेव्ह सिग्नल लावला,
स्टेप सिग्नल लावला, ट्रँग्युलर सायनोसायडल सिग्नल लावला, तर आउटपुट काय होतं? सो दॅट कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द ग्राउंड अँड कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर. मग इथे जी फ्रिक्वेन्सी, इथे जे सिग्नल आलेला आहे, हा सिग्नल त्याला ट्रान्झिस्टर काय करून राहिला? ऍम्प्लिफाय करून राहिला. त्याला ऑप एम्प काय करून राहिला? ऍम्प्लिफाय करून राहिला. की आता फिगर मध्ये जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला सारखं मॅग्निट्यूड दिसते, बट इट इज नॉट द सेम. इनपुट सिग्नल इज 1 volt, 2 volt. From that 1 volt to 2 volt, we have getting the output up to the 13 or 14 volt. आता मी बाकी नाही सांगत, स्वीप वगैरे 13 to 14 volt. म्हणजे एका 1 volt वरून आपल्याला 13 volt भेटले, 2 volt वरून आपल्याला 13 volt भेटले. when we have to adjust the gain. हा 13 व्होल्टच्या वरती नाही भेटणार, म्हणजे 15 व्होल्ट दिलेला आहे आपण वर्किंग व्होल्टेज, 15 व्होल्टच्या वरती का नाही भेटत? सो वी हॅव टू कनेक्ट द वर्किंग सप्लाय, वर्किंग पॉवर सप्लाय. वर्किंग पॉवर इज इन द रेंज ऑफ 15 व्होल्ट 100 मिली एम्पियर. 15 व्होल्ट 100 मिली एम्पियरच्या वरती आउटपुट मिळणार नाही. परंतु इनपुट काय लावलेला आहे? इनपुट इज व्हेरी लो, दॅट इज फ्रॉम द मायक्रो व्होल्ट टू मिली व्होल्ट व्होल्ट. 1 व्होल्ट लावला तर तुम्हाला 12 व्होल्ट टू 13 व्होल्ट भेटून राहिलं. इट इज अ ऍडव्हान्टेज ऑफ दिस ऍक्टिव्ह इंटिग्रेटर. पॅसिव्ह इंटिग्रेटर मध्ये ही व्हॅल्यू तुम्हाला जेवढं इनपुट लावलेलं आहे तेवढंच आउटपुट भेटेल, आणि रेजिस्टन्स ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स अँड एक्ससी त्याच्यापेक्षा कमी भेटेल. म्हणजे 1 व्होल्ट भेटलं तर तुम्हाला 0.8 व्होल्ट वगैरेच आउटपुट भेटेल. परंतु when that is connected to the active component, like a transistor, FET, op amp, then we are getting the output more than that of signal. मग हे याच्यामध्ये तेच दिलेलं आहे. ए काय? 0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन, म्हणजे ए काय आहे हा? सो ए इज अप टू द 0 टू t/2, 0 टू t/2, म्हणजे 0 टू π/2 म्हणा आपण. t/2 समजत नसेल तर कम्प्लीट टाइम पिरियड इज 0 टू पाय. आपण एका सायकलचा पाहिलेला आहे 0 टू पाय. 0 टू π/2 म्हणजे 180, आणि 180 नंतर 2 आपल्याला असा आउटपुट दिलेला आहे 0 टू 2 पाय. सो ऍट दॅट टाइम वेन वी हॅव टू प्रोसेस ऑन दॅट सिग्नल, सो ऍट दॅट टाइम वी हॅव गेटिंग द डीसी सिग्नल, म्हणजे लो फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी काय झालं? पास झालं. लो फ्रिक्वेन्सी सिग्नल लाईक दिस वे, सच टाइप ऑफ नेचर विल बी देअर. कन्फ्युजन तुमचं हेच होईल, लक्षात घ्या, कन्फ्युजन हेच होईल की बॉ लो पास. आता तुम्ही हे पाहिलेलं आहे, हे सेम सर्किट आपण फिल्टर मध्ये वापरलेलं आहे. कॅपॅसिटर फिल्टर, कॅपॅसिटर टाकतो शंट मध्ये, तर कॅपॅसिटर टाकतो म्हणजे काय करतो आपण? इंटिग्रेशन ऑफ ऑल द एसी सिग्नल. मग तुम्हाला डीसी व्हॅल्यू भेटते, पण डीसी हॅज अ रिपल. complete ripple is not removed, complete DC we have not getting after rectification, after filter. रेक्टिफिकेशन नंतर आपल्याला रिपल भेटते, परंतु कॅपॅसिटर फिल्टर किंवा कुठलंही फिल्टर लावल्यावर आपल्याला डीसी व्हॅल्यू भेटते, बट नेचर इज रिपल. एसी नेचर आहे त्याच्यामध्ये, एसी नेचर आहे. आणि रेक्टिफायर नंतर आपण डीसी आउटपुट म्हणतो, पण दॅट डीसी आउटपुट इज ऑल्सो हॅव अ एसी नेचर, बट दॅट इज नॉट द फ्लक्च्युएटिंग. हे लक्षात घ्या. इनपुट सिग्नल कसं आहे आपल्या पॉवर सप्लाय मध्ये? सायनोसायडल आहे. आणि रेक्टिफिकेशन नंतर तुम्हाला काय भेटलं? रेक्टिफिकेशन लक्षात घ्या, तुम्हाला हाफ सायनोसायडल भेटली. देअर इज नो फ्लक्च्युएशन. मग त्याच्यावर तुम्ही फिल्टरचा यूज केला, कॅपॅसिटरचा. मग कॅपॅसिटरचा फिल्टरचा यूज केल्यावर तो चार्ज डिस्चार्ज होऊन तो रिपल जो आहे तो रिपल कमी झाला, आणि तो रिपल कमी झाल्यावर रिपल आहेच. मग तुम्ही काय केलं? रेग्युलेटर सर्किट लावलं आणि तुम्हाला रिपल रिमूव्ह झाला, कम्प्लीट डीसी आउटपुट भेटलं विथ कॉन्स्टंट व्होल्टेज. म्हणजे इनपुटला काही व्हेरिएशन झालं तरी आफ्टर रेग्युलेटर यू आर गेटिंग द कॉन्स्टंट इन दॅट रेंज ऑफ ±10 व्होल्ट, ±10%. म्हणजे त्या पर्सेंटच्या रेंजमध्ये तुम्हाला आउटपुट कॉन्स्टंट भेटते. काही इनपुटमध्ये डिफरंट झाला तर that is fluctuation from MACD or fluctuation from the environment.
कारण आपण डिस्क्रीट कॉम्पोनंटवर स्टडी करतो तर फ्लक्च्युएशन होऊनच राहिलं. मग आपल्याला फ्लक्च्युएशन पाहिजे नाही म्हणून आपण काय राहिलं, रेग्युलेटर सप्लाय लावला. झिनर डायोड आणि ट्रान्झिस्टरचा यूज करून आपल्याला कॉन्स्टंट भेटला आउटपुट. तर हे समजलं ना, तर हे हा जो आहे सो इट इज अ लो फ्रिक्वेन्सी डीसी नेचर. तर आउटपुट डीसी आहे म्हणजे डीसी हॅज अ लो फ्रिक्वेन्सी. लो फ्रिक्वेन्सी आहे परंतु त्याला सायनोस आपण स्क्वेअर वेव्ह दिली होती. म्हणजे स्क्वेअर वेव्ह दिली म्हणजे चार्जिंग झाला आणि डिस्चार्जिंग झाला. म्हणजे स्क्वेअर वेव्हची ट्रँग्युलर वेव्ह भेटली. बट दॅट ट्रँग्युलर वेव्ह इज इन द डीसी. डीसी सप्लायचं नेचर आहे. सो इट इज द अबव ऑफ दॅट झिरो कॉमन लेवल, अबव टू द कॉमन लेवल, अबव टू द डाऊन लेवल अकॉर्डिंग टू द कनेक्शन कॉन्फिगरेशन, इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग. तर आपण याच्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंगच वापरतो बिकॉज इट इज युजफुल फॉर द ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफिकेशन नॉन निगेटिव्ह फीडबॅक का वापरतो वगैरे आपण ते सुद्धा डिस्कस केलेलं आहे. आता आपण तिसरी केस पाहू. तिसऱ्या केसमध्ये काय केलेलं आहे, इनपुट व्होल्टेज जो आहे तो साईन वेव्ह लावलेला आहे. सो इट इज कनेक्टेड टू द साईन वेव्ह 0 टू व्हीसीसी अँड 0 टू मायनस व्हीसीसी. 0 टू व्हीसीसी म्हणा, 0 टू मायनस व्हीसीसी म्हणा, मायनस व्ही म्हणा. सो इट इज अ इनपुट सिग्नल. तर हा इनपुट सिग्नल काय असू शकतो, 1 मायक्रो व्होल्ट, 1 मिली व्होल्ट, 1 व्होल्ट, 1.2 व्होल्ट, according to the that feedback that will be there, and it will be increased because of op amp. Gain is increased due to the op amp. पहा आता याचं नेचर कसं भेटून राहिलं, आउटपुट नेचर. मग ह्या व्हॅल्यू वगैरे त्याच्यामध्ये पुट केल्या, मग तो कोसाईन झाला. सो व्हीएम इंटिग्रेशन ऑफ साईन ओमेगा टी, साईनचं इंटिग्रेशन कॉस झालं. म्हणजे नेचर कसं झालं, कोसाईन नेचर झालं. कोसाईन नेचर म्हणजे साईन झिरो हा झिरो आहे आणि साईन हा साईन 0 झाला आणि साईन 90 काय झाला, 1 झाला. इथे काय झाला, 1 म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड 1. तर कोसाईनच्या वेळेस काय झाला, सो कोसाईन ऍट दॅट कोसाईन कॉस झिरो इज 1, कॉस 0 इज 1. हा हा इथे आला 0. म्हणजे इथून जर सुरुवात केलं तर कॉस 0. म्हणून याला आपण काय म्हणतो, सायनोसायडल वेव्हफॉर्म. सायनोसायडल वेव्हफॉर्म म्हणजे साईन 0 इज साईन 0 इज 0 अँड साईन 90 इज 1. पण आता हा काय झाला, कॉस आउटपुट भेटला आपल्याला V0 इज इक्वल टू व्हीएम. व्हीएम म्हणजे व्हीएम पुट करा, 1 2 3 1.2 व्होल्ट, 1.5 व्होल्ट, मायक्रो व्होल्ट, मिली व्होल्ट, व्हॉट एव्हर इट मे बी. बट नेचर पहा कसं आहे, त्याचं नेचर कसं आलेलं आहे. तर सो ऍट दॅट टाइम इट शुड बी द, याच्या वेळेस हा जेव्हा 0 राहील म्हणजे सायनोसायडल इनपुट 0 राहील तेव्हा हा 90 डिग्री राहील. कोसाईन वेव्ह भेटलेली आहे, कोसाईन. तर मग इथून पहा, इथून चार्ज झाला परंतु मायनस साईन असल्यामुळे हा काय झाला, चार्ज होता होता. सो इट शुड बी द डिस्चार्ज. म्हणजे वी आर वेटिंग द चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. जर पॉझिटिव्ह साईड, आपण पॉझिटिव्ह साईडचा अभ्यास केला, बट निगेटिव्ह साईड इंडिकेट इट शुड बी द लाईक दिस वे. म्हणजे ही जी आउटपुट आहे, दिस आउटपुट विल बी गेटिंग इन द पॉझिटिव्ह साईड ऑर निगेटिव्ह साईड. तर आपल्याला या सर्किटमध्ये निगेटिव्ह का भेटलं, कारण आपण इनपुट सिग्नल हा इन्व्हर्टिंगला लावलेला आहे. लक्षात आलं का, इन्व्हर्टिंग इनपुट सिग्नल इन्व्हर्टिंगला लावल्यामुळं हा आउट ऑफ 180 केलेला आहे. सो इट शुड बी द चार्ज अँड इट डिस्चार्ज, असा टाईपचा वेव्हफॉर्म भेटला. म्हणजे इथून सुरू झाला आणि याच्यापर्यंत पहा, 90ला हा थोडा वाढला, 0ला काय झाला, हा कम्प्लीट मॅक्झिमम झाला. 0ला मॅक्झिमम होता, 90ला 0ला इथून 0 पासून सुरू झालेला आहे, हा वाढत 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 गेला. या 0ला काय झाला, तो मॅक्झिमम झाला कारण कोसाईन वेव्ह आहे, मॅक्झिमम झाला आणि आउटपुट आलं. सो वी कॅन से दॅट इट इज अ आउटपुट ऑफ दॅट वेव्हफॉर्म. So after that, we have discussed the problem and limitation of an ideal integrator. Ideal integrator चे limitation काय आहे, if input offset error voltage exists, then
the voltage gets added in an integrator and give rise to an error which increase with time. With increase with time, the input offset error voltage will be adjusted. कारण काय होतं, तो ओपन सर्किट मध्ये जातो आणि ओपन सर्किट मध्ये बिकॉज ऑफ अनबॅलन्स कंडिशन ऑफ ट्रान्झिस्टर सेकंड स्टेज, द बिकॉज ऑफ इनपुट ऑफसेट व्होल्टेज वी आर गेटिंग द लार्ज गेन. वी आर गेटिंग द लार्ज गेन. एरर व्होल्टेज एक्झिस्ट. त्याच्यामुळं काय केलं, आपल्याला गेन ऍडजस्ट करायचा आहे म्हणून आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल. सो दॅट ऍडजस्टमेंट इज नथिंग बट द रेजिस्टन्स इज कनेक्टेड अक्रॉस द कॅपॅसिटर. Some portion of input bias current also flows through the capacitor and charges and discharges it continuously. Hence, output voltage changes with time. Output voltage time नुसार change होऊन राहिलं. If DC voltage is applied, then capacitive reactance will be infinite. Hence, gain of the integrator will be infinite. म्हणजे XC is equal to 1/2 pi FC वगैरे आपण समजूनच सांगितलं. At high frequency, gain goes on decreases. Gain decrease भेटतो पण फ्रिक्वेन्सी वाढत जाते. So according to that we have to adjust the frequency. Okay. Yes. Time is over, no problem. Next lecture, then we have discussed the practical integrator. So what is the practical integrator and differentiator? Both we have complete in the next lecture. Hello. जीएसटी देना पड़ेगा ना 5%. तो 10 टन की गाड़ी उठ रही ना. प्रथमेश कायचा जीएसटी देऊन राहिला रे. Sorry, sir. Okay, we have stopped here.